हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण इथे बनवणार आहे चिकन बिर्याणी। तर त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन घेतले आहे आणि चिकनला मी स्वच्छ धुवून घेतला आहे 3 ते 4 पाण्याने। त्यानंतर 1 किलो तांदूळ सुद्धा मी स्वच्छ धुवून ठेवले आहे साइडला भिजत। तर त्याआधी मी चिकनला मॅरिनेट करून घेतलेले 1 दिवस अगोदर आणि ते फ्रीज मध्ये ठेवलेले मी। तर त्याचा मसाला कसा रेडी करायचा, आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी काय काय मसाला लागणार आहे ते आपण इथे पाहूया। आणि मिक्सर मध्ये इथे मी सर्वात आधी इथे आपण 15 ते 16 लसणाच्या कळ्या घेतल्या आहे आणि 7 ते 8 अद्रकचे बारीक तुकडे करून घेतले आहे आणि थोडीशी आपण याच्यामध्ये पुदिन्याची पानं घातली आहे आणि थोडेसे कोथिंबीर घातले आहे। त्यानंतर आपण इथे चिकन मध्ये 1 चमचा मीठ घातले आहे चवीनुसार आणि 1 वाटी दही घातले आहे। आणि त्यानंतर आपण जे वाटण काढून घेतलेलं मिक्सर मधून ते आपण याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। आता व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे आणि हे रात्रभर आपल्याला फ्रीज मध्ये असंच मॅरिनेट व्हायला ठेवून द्यायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 2 ते 3 तास सुद्धा अशा प्रकारे मॅरिनेट करून फ्रीज मध्ये ठेवू शकता। खूपच छान याचा सुगंध येतो आणि खूप टेस्टी आपली बिर्याणी इथे बनून रेडी होते। त्यानंतर इथे मी थोडेसे कोथिंबीर घेतले आहे आणि थोडीशी पुदिन्याची पानं घेतली आहे स्वच्छ धुवून। आणि इथे मी मिरच्या घेतल्या आहे 20 ते 25 आणि आपल्याला चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहे। आम्ही थोडं तिखट जास्त खातो त्यामुळे इथे थोड्या मी मिरच्या जास्त प्रमाणात घेतल्या आहे। आणि इथे आपण मिरच्यांना लांब कट करून घ्यायचा आहे, उभं चिरून घ्यायचं आहे मधूनच। आणि त्यानंतर आपण इथे कांदे घेतले आहे 7 ते 8 कांद्यांना आपल्याला एकदम पातळ शेप मध्ये कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत, तेजपत्त्याचे पानं 2 घेतलेले, त्याला 4 तुकड्यामध्ये कट करून ठेवलेले, थोडेसे मिरे घेतले आहे 7 ते 8 लवंग घेतले आहे, 2 चमचा जिरे घेतले आहे आणि 2 चक्री फूल घेतले आहे, 2 मोठी इलायची घेतली आहे आणि थोडीशी कलमी घेतली आहे। तर हे आपल्याला टोपामध्ये टाकायचं आहे। आधी मी ते टोपामध्ये थोडं जास्त प्रमाणात तेल घेतलं आहे कारण बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला इथे थोडं जास्त तेल लागणार आहे। त्यानंतर हे मसाला आपण याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर आपण जो कांदा कापून ठेवलेला तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला इथे गोल्डन फ्राय करेपर्यंत व्यवस्थित इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे की कांद्याला हलकासा लालसरपणा येईल आणि ते आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत कांदा व्यवस्थित इथे फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि त्यानंतर आता आपण इथे मसाल्याची तयारी करूया। सगळ्यात आधी इथे मी कोथिंबीर घातला आहे आणि पुदिन्याची पानं घातली आहे आणि 20 ते 25 लसणाच्या कळ्या घातल्या आहे आणि त्याहून थोडे कमी प्रमाणात आल्याचे तुकडे घातले आहे। आणि आता इथे हा मसाला आपण मिक्सर मधून बारीक काढल्यानंतर आपण टोपामध्ये टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे मसाला तयार करून ठेवला तर बिर्याणी ही पटकन रेडी होते। नाहीतर वेळेवर बनवसाल तर तुम्हाला बिर्याणी बनवायला ना जो एक्स्ट्रा वेळ लागतो तोही लागणार नाही आणि बिर्याणी ही पटकन बनून तयार होईल। त्याकरिता आपण ना 1 दिवस अगोदर बिर्याणीची तयारी करून ठेवली, जसे चिकनला मॅरिनेट करून ठेवले आणि आपण आले लसूण पुदिना कोथिंबीर हे साफ करून ठेवला आणि मिक्सर मधून बारीक करून ठेवलं तर आपल्याला बिर्याणी बनवायला खूप वेळ जाणार नाही आणि आपली बिर्याणी सुद्धा पटकन। आणि टोपामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले ते चिकन आपण मसाल्यामध्ये घालून फ्राय केले, 2 मिनिटांसाठी झाकण ठेवले, परत 2 मिनिटांनी झाकण काढून पाहूया। तर इथे मी लहान चमचाने 3 चमचा मीठ घेतलेले आणि 5 चमचा धणे पावडर घेतलेले, ते आपण याच्यामध्ये मिक्स करून परतून घेतले व्यवस्थित। तर हे चिकनची ग्रेव्ही इथे छानपैकी तयार झाली आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवलेलं, त्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही केला कारण की जे आपण मॅरिनेट केलेलं दह्यामध्ये त्याचंच पाणी सुटलेलं आणि त्यामध्येच आपण ते शिजवून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं आणि आपण ते 2 मिनिट झाकण ठेवून त्याला आपण शिजू दिलेलं आणि त्यानंतर आपण हे झाकण काढले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण काढलेलं त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते याच्यामध्ये पाणी आपण घातलं आहे त्यालाच धुवून। आणि आता आपण याच्यावरती परत झाकण ठेवूया 2 मिनिटांसाठी, परत आपण त्याला उकळ येऊ द्यायची आहे आणि उकळ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे कारण की आपल्याला पाणी व्यवस्थित उकळ आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बासमती तांदूळ टाकायचे आहे। तर आपण तांदूळ व्यवस्थित आधी 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आणि ते आपण 20 मिनिटं भिजत घातलेले, तांदूळ भिजत घातले तर आपली बिर्याणी इथे पटकन शिजून रेडी होते। त्याकरिता आपण तांदूळ भिजत ठेवलेले। आता हे सर्व तांदूळ आपण टोपामध्ये टाकूया आणि पाणी आपण चांगलं उकडून घेतलेलं मसाल्याचं आता याच्यामध्ये आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊया। तांदूळ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला टोपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 मिनिटांसाठी पुन्हा मी झाकण ठेवते आणि मी एका टोपामध्ये पाणी ठेवलं आहे कारण की जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही आणि राहिलेली बिर्याणी ही पटकन शिजेल। त्याच्या आधी इथे मी थोडेसे बटाट्याचे काप टाकले आहे, ते मिक्स करून घेऊया आणि 4 ते 5 मिनिटांसाठी पुन्हा झाकण ठेवूया कारण बिर्याणी इथे पूर्णपणे शिजलेली नाही आहे। त्यानंतर आपण झाकण ठेवायचे आहे, पुन्हा
झाकण काढून पाहूया तर आता इथे आपली बिर्याणी शिजून रेडी झाली आहे। तर आता बिर्याणीला आपण हळूहळू खालतून असं फिरवून घ्यायचं आहे, साईडवरून फिरवून घ्यायचं आहे, मधून फिरवायचं नाही तर ते राईस जे आहे ते मधून तुटू शकतात, म्हणून आपल्याला साईडहून हळूहळू त्यांना फिरवून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आता पहा इथे बिर्याणी अशा प्रकारे बनवून रेडी झाली आहे आणि मी इथे गॅस बंद केला आहे आणि 1 किलो बिर्याणी बनवून आपली इथे रेडी झाली आहे अशा प्रकारे। चला तर आता आपण हे ताटामध्ये काढून सर्व करूया आणि मी इथे सर्व केले आहे। जर का तुम्हाला कोशिंबीर बनवायचं असेल तर तुम्ही कोशिंबीर बरोबर ही सर्व करू शकता। इथे मी फक्त कांदा आणि टोमॅटो आणि लिंबूला इथे पतल्या पतल्या स्लाइसेस मध्ये कट करून बिर्याणी वरती ठेवले आहे। अशाही प्रकारे आपण इथे बिर्याणी सोबत खाऊ शकतो। चला म्हणून तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? जर का तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले सबस्क्राईबचे बटन आहे आणि त्याचबरोबर बेल आयकनचे बटन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे असेच नवीन येणाऱ्या रेसिपीजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। बाय बाय।